ब्रेकनंतर आपलं स्वागत। महानगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग प्रकल्प 90% अधिक पूर्ण झालाय। या प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामं देखील वेगानं पूर्ण केली जात आहेत। या प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीनं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या मार्गाची पाहणी केली आहे। त्यानंतर लागलीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। त्यानंतर कोस्टल रोडची दुसरी मार्गिका म्हणजे दक्षिण मुंबई ते हाजी अली रजनी पटेल चौक पर्यंतचा या मार्गाचं खरं तर सीएम शिंदेंच्या हस्ते लोकार्पण झालंय। दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस हा मार्ग सुरू राहणार आहे, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस प्रकल्पाच्या उर्वरित कामांमुळे मार्ग बंद असेल। कोस्टल रोडचा दुसरा टप्पा हा आता सुरू झालेला आहे। दक्षिण आणि उत्तर मुंबईला जोडणारा कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका, दोन्ही बोगदे हे आता वाहतुकीसाठी खुले झालेले। तर आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विंटेज कारमधून प्रवास करत हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला केलेला आहे। लोटस जेट्टी पासून थेट हाजी अली पर्यंतचा हा पहिला टप्पा असणार आहे आणि तो आता खुला झालेला आहे। यामध्ये 5 किलोमीटरचं सलग अंतर असणार आहे, ज्यामध्ये 2 किलोमीटरचा अंडर वॉटर टनेल आपल्याला पाहायला मिळतो। या टनेलमध्ये प्रवास करत असताना 3 लेन्स पाहायला मिळतात। त्यातील आणखीन एक राखीव लेन असणार आहे, ज्यामध्ये अँब्युलन्स आणि बसेससाठी ही आरक्षित असणार आहे। त्याचबरोबर आपण जर इथे बघितलं तर फायर सेफ्टीसाठी म्हणून एक सिस्टीम बसवण्यात आलेली आहे, जिथे सिलेंडर आहे, टॉकबॅक सिस्टीम आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा या ठिकाणी आहे। या यंत्रणांचा वापर कसा करायचा हे देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यामुळे ट्रॅफिक जर कधी झाली किंवा कोणताही अपघात झाला तर एसओएसच्या मदतीने त्वरित संपर्क साधता येणार आहे। अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत कोस्टल रोड हा साकार करण्यात आलेला आहे। सोमवार ते शुक्रवार हा कोस्टल रोड सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे, परंतु शनिवार रविवार यावरनं तुम्हाला प्रवास करता येणार नाही। इथे भुलाबाई देसाईच्या इथे 4 रस्ते आहेत की जिथून तुम्ही पुढे जाऊ शकतात वरळीच्या दिशेनं। त्याचबरोबर वळी वांद्रे सिलिंगला सुद्धा हा कोस्टल रोड जोडणं अतिशय गरजेचं आहे। त्या ठिकाणी महत्वाकांक्षी काम हे सुरू असल्याचं पाहायला मिळतं। अमरसनचा इंटरचेंज आहे, हाजी अलीचं इंटरचेंज आहे, या सर्वच टप्प्यांचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि अतिशय महत्वाचा जो दुसरा भाग आहे कोस्टल रोडचा हा आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भलाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। 6.25 किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल। त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे। त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला, दुसरा टप्पा आपण आता करतोय, तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल।